आता एक महत्त्वाची बातमी समोर येते। अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भातली एक मोठी बातमी आहे। विमानातला आता फ्लाइट डेटा रेकॉर्डर समोर येतोय। ते डेटा रेकॉर्ड करण्याचं काम सध्या सुरू असल्याची माहिती आहे। अजित पवार यांचं विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं होतं आणि त्यानंतर ब्लॅक बॉक्स सुद्धा रिकव्हर करण्यात आले। दरम्यान विमान प्रवासामध्ये नेमकं काय संभाषण झालं होतं तो फ्लाइट डेटा आता रेकॉर्ड केला जातोय। त्या संदर्भातली माहिती मिळवली जाते। विमानातल्या दोन्ही रेकॉर्डवर परिणाम झाल्याची माहिती मिळते। त्यामुळे आता हा सगळा डेटा रेकॉर्ड झालाय का हे पाहावं लागेल। डेटा रिकव्हरीचं काम सध्या सुरू करण्यात आलंय। अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून। रोहन, ही एक महत्त्वाची बातमी आहे। डेटा रिकव्हरीचं काम सध्या सुरू असल्याची माहिती आहे। आतापर्यंत काही माहिती रिकव्हर झाली आहे का? कल्याणी, खरं तर या सगळ्या विमान अपघाताचा तपास जो आहे तो सीआयडी एका बाजूला करतायत, परंतु विमान अपघात तपास संस्था अर्थातच AIIB आणि नागरी विमान वाहतूक महासंचालय म्हणजे DGCA जो आहे ते मोठ्या कसोटीने करतंय। कारण का जे लेअर जेट 45 कोसळलेलं होतं त्या ठिकाणी विमानामध्ये ब्लॅक बॉक्स जो आहे तो घटनास्थळावरून सापडलेला होता, परंतु तो अक्षरशः जळलेला आणि खराब अवस्थेमध्ये सापडला होता। त्यामुळे त्यामध्ये जो काही डेटा होता यामध्ये फ्लाइट डाटा रेकॉर्डर असेल किंवा कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर असेल हे वाचण्यात जे आहे तपास यंत्रणांना मोठा अडचणी या सगळ्या निमित्ताने उत्पन्न होत असल्याची माहिती समजते। त्यामुळे या सगळ्याबाबत अधिकचा तपास करण्यासाठी हा ब्लॅक बॉक्स जो आहे तो परदेशामध्ये पाठवण्याची दाट शक्यता आहे। साधारणतः अमेरिकेत किंवा लंडनमध्ये अशा प्रकारे जळलेल्या यापूर्वी ब्लॅक बॉक्सचा डेटा जो आहे तो वाचण्यात यश आलेलं होतं। त्यामुळे नेमकं यामध्ये काय असू शकतं हे समजण्यासाठी अमेरिकेमधील किंवा लंडनमधील जे काही तंत्रज्ञान आहे त्याचा वापर करण्यासाठी जे आहे ते हा ब्लॅक बॉक्स पाठवला जाऊ शकतो। म्हणून सध्याच्या घडीला जी माहिती मिळते त्या माहितीच्या अनुषंगाने या ब्लॅक बॉक्समध्ये जो डेटा आहे तो वाचण्यामध्ये मोठा अपयश जे आहे ते तपास यंत्रणांना येत आहे। त्यामध्ये फ्लाइट डाटा रेकॉर्डर आहे आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर आहे। या दोन महत्वाच्या गोष्टींमुळे मोठा उलगडा जो आहे तो होणार आहे आणि याच दोन गोष्टी ज्या आहेत त्या वाचण्यामध्ये अपयश आतापर्यंत यंत्रणेंना मिळताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता इथून पुढच्या काळामध्ये या अपघाताची सगळी तपास यंत्रणांची सूत्र कशा पद्धतीने हलतात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। कारण का नक्कीच रोहन, त्यामुळे आता डेटा रिकव्हरीच्या कामाला सुरुवात झाली। यामधून नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद माहितीसाठी।